काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि आता सध्या पाहतो की भावी जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, अगदी तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळते। गावनिहाय दौरा सुद्धा त्यांनी सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज आपल्यासोबत चौसाळा जिल्हा परिषद जे तयारी करतायत ते शरद झोडगे, म्हणजे आता सध्या ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं ते पूर्ण परिसरामध्ये दौरा करतायत, कशा प्रकारचं कोणतं विजन घेऊन ते निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहेत हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। काय सांगाल नेमकं सध्या जिल्हा परिषदेची तुम्ही तयारी करताय, कोणत्या पक्षाकडून तयारी करताय, काय सांगाल? मी आता सध्या 2022ला मला पंकजाताईंनी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून उमेदवारी दिली होती। माझ्यावर मोठा विश्वास टाकला होता। एक सामान्य कुटुंबातला मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास टाकला आणि माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी 200 मतांनी बाजार समितीला निवडून आलो। आणि आता बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही चौसाळा येथे कांदा चाळ उपबाजार कमिटीमध्ये कंपाऊंड वॉल केला आहे, पुन्हा सिमेंट रस्ते केलेत, आता लाईट बसवणार आहेत। त्या गाळ्याचा लिलाव करून आम्ही योग्य व्यापाऱ्यांना ते गाळी विक्री केलेल्या आहे। असा एकंदरीत बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पोषक असा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आम्ही विकास करत आहोत। पुन्हा मार्केट कमिटीच्या माध्यमातून आम्ही रेशमचे आम्ही ज्यावेळेस तिथं निवडून आलो बाजार कमिटीमध्ये बीडमध्ये, त्यावेळेस 97 लाख रुपये पहिल्या संचालक मंडळाने, पहिले म्हणजे जयदत्त क्षीरसागरांच्या जे संचालक मंडळ होतं, 97 लाख रुपये थकले होते शेतकऱ्याचे। आणि ते 97 लाख रुपये अगोदर आम्ही लोकांचे पदरून आम्ही संचालक मंडळाने गोळा करून ते लोकांचे पैसे दिले आणि पुन्हा रेशम चालू केलं। आज महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती रेशमचा व्यापार बीड मार्केट कमिटीचा महाराष्ट्रात 1 नंबरला आणि देशात 1 नंबरला आणि महाराष्ट्रात 3 नंबरला, असं आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून विकास केला आहे। आता चौसाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्या आत्ता कॅबिनेट मंत्री पंकजाताई यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद ओपन पुरुषसाठी सुटल्यामुळं मी पक्षाकडे मागणी केली आहे। आमचे सन्माननीय अध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्याकडं पक्षाचा अधिकृत फॉर्म भरून आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे, आमचे युवा मोर्चाचे संजयजी आंधळे यांच्याकडं फॉर्म भरून मी पक्षाकडे मागणी केली आहे उमेदवारीची। आणि आमच्या चौसाळा सर्कलमध्ये आत्तापर्यंत जसं देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून ह्या चौसाळा भागाचा विकासच झालेला नाही। नेते निवडणुकीत आले, तेच नेते जुने निवडून आले, ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या, चौसाळ्याचा काही विकास नाही, स्वतःचा विकास करून घेतला, स्वतः कारखाने उभा केले, स्वतःची प्रगती केली त्यांनी, त्यांना काही करता आलेलं नाही। आज पिंपळगाव ते चौसाळा रस्त्याची पूल वाहून गेलता, आत्ता तिथं पूलसुद्धा नाही, तुम्ही बघितलं असेल किती दयनीय अवस्था आहे त्या रस्त्याची। जर त्या रस्त्याने रोज अपडाऊन करणाऱ्या चौसाळा लोकांची काय अवस्था होत असेल बघा, तुम्ही एकदा जाऊन बघा। पुन्हा चौसाळा ते अंजनवती घरगाव मार्गे त्या पण रस्त्याची बिकट अवस्था, एकही रस्ता चौसाळा सर्कलमध्ये नीट नाही। चौसाळ्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतला आमचा पॅनल होता, आघाडी होती, त्यावेळेस आमची दुर्दैवाने ग्रामपंचायत आली नाही, लोडांची आली। लोडांच्या ग्रामपंचायतनी आज चौसाळ्यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, काय अवस्था आहे। 15-15 दिवस चौसाळ्याला पाणी येत नाही, लाईट रात्रीपासून नाही आता आज सकाळपर्यंत, इतकी दयनीय अवस्था। लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून चौसाळा सर्कलचा, चौसाळा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही विकासाचा मुद्दा हातात घेऊन मी ही निवडणूक लढवणार आहे। शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून आणि येणारी जिल्हा परिषद पंकजाताईच्या ताब्यात येत असल्यामुळं आणि वरी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळं आम्हाला ह्या भागाचा विकास करता येईल अशा विश्वासाने आम्ही प्रत्येक गावोगाव
निवडणूक उभा राहण्यासाठी आम्ही लोकांचा सल्ला घेत आहोत. लोक जुन्या लोकांना कंटाळलेले आहेत. जुने जे सदस्य होऊन गेलेत ह्याच्या अगोदर, त्यांनी काय 5 वर्षात दिवे लावले, स्वतःची प्रगती स्वतः गुत्तेदारी केली. मी पंकजाताई गेल्या कॅबिनेटमध्ये मंत्री असताना, ग्रामविकास मंत्री असताना, चौसाळा सर्कलमध्ये अनेक नद्यावर बंधारे आणले. त्याचा आज शेतकरी फायदा घेतात. तुमचं पीक विमा असेल, त्या बाबतीत पीक कर्ज असेल, स्वतः ताई इथल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरला इथल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्ज मंजुरीसाठी स्वतः बोलायचं. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांना मदत केलेली. राहिला विषय आता पुढं काय आम्ही करणार आहेत. पुढं आम्ही चौसाळ्यातले रस्ते, मर्क्युरिया, चौसाळा सर्कलमधले सगळे रस्ते, अंजनवती ते चौसाळा रस्ता, पिंपळगाव ते चौसाळा रस्ता, पुन्हा आपला बायपास ते हा बीड बायपास चौक ते चौसाळा ते पारगावचा चौक असा वनवे, आणि त्याच्यामध्ये मर्क्युरी पूर्ण लाईट इथून तिथून असा ताईकडे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. ते गडकरी साहेबाकडे गेलेला आहे, तो पण मंजूर होईल. पुन्हा चौसाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था, व्यवस्थित पाणी पुरवठा योजना, अशा अनेक विकासाच्या गोष्टी घेऊन नवीन इथं पंकजाताईंनी ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय मंजूर केलेलं आहे. ते जागेअभावी पडलेलं आहे. आम्ही ते जागेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्या जागेवर आम्ही ती नवीन इमारत फक्त मंजूर आहे, टेंडर झाले ते, तर ती सुद्धा आम्ही त्याच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आता जर पाहिलं तर प्रत्येक गावनिहाय तुम्ही दौरा करतायत. नेमकं ग्रामीण भागातील जे काही मतदार आहेत त्यांचे कोणते प्रश्न नेमके आतापर्यंत जाणून घेतले तुम्ही? ग्रामीण भागातल्या लोकांचे दवाखाना आहे, चौसाळ्याला पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे, लोकांची मागणी, नवीन दवाखाना पाहिजे, लाईट व्यवस्थित पाहिजे लोकांना. लाईट म्हणजे गाव फिटर पाहिजे प्रत्येक गावात. आमच्या इथं माननीय खासदार प्रीतमताई ज्यावेळेस होत्या त्यावेळेस MECBच्या CEला बोलून पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून चौसाळ्यातलं जी गाव फिटर आहे ते माननीय पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून ते मंजूर झालेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे. आता संपत आले काम, आता ते गाव फिटर चालू होईल. शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे, शेतकऱ्यांना बी बियाणं योग्य दरात भेटलं पाहिजे, आणि रस्ते, दुधाला भाव, तुमच्या कडधान्याला भाव, हे लोकांच्या शेतकरी लोकांच्या प्रमुख मागण्या आहेत. घरकुल असेल, अजून काय योजना आहेत ते त्यालेच शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत, मधीच पोटारी खाते. लोकांकडून पैसे घ्यायचे, इकडचे इकडं बोगस हे करायचं. लोकांना एकंदरीत जनतेला सर्कलमधल्या नवीन चेहरा आणि स्वच्छ कारभार हे लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि माझ्याकडं एक नवीन चेहरा म्हणून लोक आशेने बघत आहेत. पक्ष म्हणून नाही तर एक माणूस म्हणून माझ्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. आणि आत्ता सध्या मला वाढता पाठिंबा चौसाळा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून उभा राहण्यास भेटत आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीला मुस्लिमाचं मतदान होत नाही, पण मुस्लिम समाजसुद्धा, इतर समाज सगळा माझ्यासोबत आहे. मराठा प्लस OBCसुद्धा सगळं OBC समाज माझ्यासोबत आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीत मला ताईसाहेबांनी विश्वास टाकून जर उमेदवारी दिली तर माझा विजय कुणी रोखू शकत नाही, असं जनतेतून मेसेज. आता जर सध्या पाहिलं तर अनेक उमेदवार दावे करतायत भाजपकडून, मग काय त्यांना काय सांगणं असेल तुमचं? नाही बघा, आता गेल्या वेळेस ते जिल्हा परिषद सदस्य शिवसंग्राम करून निवडून आलते. ते कोण आहेत माहीत आहे बरं का, ते पक्षाचे असल्यामुळे मी नाव घेत नाही. आता ते बीडमध्ये शहराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर ताईसाहेबांनी चौसाळा सर्कलमधला वाद मिटवण्यासाठी ते म्हणले मला शहराध्यक्ष पाहिजे बीडचं. त्यांना शहराध्यक्ष तिथं केलेलं आहे. त्यांनी तिथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसे निवडून येतील हे त्यांच्यावर जिम्मेदारी टाकलेली, आणि ते तिथलंच पार पाडतील. ते इकडं मागणार नाहीत. इकडं ताईसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मी इकडं कामाला लागलेलो आहे. आणि मी 1998 ते 2025 आज तयागत भारतीय जनता पार्टीबरोबरच आहे.
तुम्ही बघा पक्षामध्ये किती लोक आले, किती गेले. आमचे अध्यक्ष होते राजेंद्र मस्के साहेब, नारायण बाप्पा होते. हे किती लोक किती आले. आम्ही जागेवरच आहोत, साहेबासोबतच आहोत. 26 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीत काम करतो. एक दिलाने एकाही निवडणुकीत मी कुठं ढळमळेल नाही. आता जर पाहिलं तर भाजपचं तुम्ही कार्यकर्ता आहात. जर इथून पाठीमागे जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगोदर तुम्ही कोणती निवडणुकीचा तुम्हाला अनुभव वगैरे काय आहे? नाही, बाजार समितीच्या अगोदर मी निवडणूक लढविलेली नाही, पण पक्षासाठी मी प्रत्येक वेळेस एक दिलाने काम केलेलं आहे. त्या माध्यमातून मला अनुभव आलेला आहे. ग्रामपंचायतला बी आम्ही पॅनल नवीनच टाकला होता ह्यांच्या लोढांच्या विरोधात. सगळी नवीन गँग होती. त्या माध्यमातून आमचे 3 सीटं आणि फक्त 100 मतांनी आमचा ग्रामपंचायत सदस्य गेलेला आहे. समोरच्या पार्टीने 1 ते 1.5 कोटी खर्चले. लोढा कंपनीने चौसाळा सर्कल आणि चौसाळा पूर्ण नवीन युवक बरबादी करण्याला आहे. वाटोळ केलं आहे. नवीन पोरांना गुत्तेदारीत आलेले, त्यांचे कामाचे बिलं रोखून त्यांना त्यांचे घरं उद्ध्वस्त केले. चौसाळ्यामध्ये पैसे देऊन लोकांना सगळं लयाला लावलं आहे. विकास नावाचा विषय राहिलेला नाही. चौसाळ्यात 80% आज चौसाळ्यामध्ये त्यांना विरोध आहे. माझा शेवटचा प्रश्न राहील तुम्हाला, नेमकं मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं काय आव्हान असेल? माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की बाबा ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहे. बीड मतदारसंघामध्ये जे लोकसभेला लोकांनी चूक केली, जर आज पंकजाताई लोकसभेला निवडून आल्या असत्या तर देशाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या असत्या आणि बीड जिल्ह्याचा बॅकलॉग जे विकासाचा राहिला होता ते पूर्ण भरून निघाला असता. आमचे स्वर्गीय नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. ते असते तर ते ग्रामविकास मंत्री देशाचे राहिले असते. बीड जिल्ह्याचा विकास झाला असता. पण दुर्दैवाने ते नीतीला मान्य नव्हतं. साहेब आपल्यात राहिले नाही. आणि नंतर ताईला आता ह्यावेळेस संधी होती तर लोक मान्य करतात लोक आता की आमच्याकडून चुकलं आहे. ही चूक पुन्हा मला वाटतं चौसाळा सर्कलच्या जनता करणार नाही. आमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळं चौसाळ्याचा विकास कोण करू शकतं हे जनतेला माहीत आहे. बाकी एवढंच माझ्या जनतेला आव्हान असेल की माझ्याकडं चांगला दृष्टिकोन ठेवून लोकांनी मला पाठिंबा द्यावा, एवढीच मी जनतेला विनंती करीन. जनतेने मला ज्या लोकांनी मला पाठिंबा आत्तापर्यंत दिला आहे ते आमच्यासोबत आहेत. महादेवराव चौधरी, पवन कोचेकर, सलीम जहागीरदार, ही सगळी शरीफ भाई, सलाम भाई, ही कंपनी आज मी गावात तो इथं येऊन मला पंपावर त्यांनी नेलं का तुमची गरज आहे चौसाळा सर्कलला, तुम्ही उभं राहिलं पाहिजे असं ह्या लोकांनी मला आवाहन करून मला जनतेचा मला ही पाठिंबा आहे की तुम्ही उभा राहा म्हणून मी ह्याच्यात उतरलो. आणि जनतेला माझं एवढंच आव्हान राहील की चौसाळा सर्कलच्या विकासासाठी मला एवढी वेळ संधी द्यावी आणि माझ्यावर विश्वास टाकावा. मी जन्मभर जनतेचा ऋणी राहील. मी माझ्या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी करून तुम्हाला घातले तरी माझ्याकडून उपकाराची परतफेड होणार नाही. एवढंच या निमित्ताने मी आवाहन करेन. धन्यवाद. हे होते शरद झोडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत. आणि विशेष जर पाहिलं त्यांनी सांगितलं की इथून पाठीमागच्या नेत्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आहे, सर्कलचा काहीही विकास केला नाही. जर पाहिलं तर प्रत्येक सर्कलमधील प्रत्येक गावाला गेलं तर खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे सुद्धा पाहायला मिळतं आहे. आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस जर मला मतदारांनी जर पाठिंबा दिला तर मी नक्कीच चौसाळा सर्कलचा विकास करेन असं त्यांनी सांगितलं आहे. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड.